सुरांचा हार गुंफूया मराठीचा लढा लढूया प्रहार करूया मराठीचा उंच करूया हाती झेंडा मराठीचा बुलंद करूया आवाजाला मराठीचा उंच करूया हाती झेंडा मराठीचा बुलंद करूया आवाजाला मराठीचा. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पल्लवी फाउंडेशन प्रस्तुत भक्तिरसधारा अवित गोडीच्या भक्तिगीतांची सुरेल मैफल रवींद्र नाट्य मंदिर मधील पु ल देशपांडे अकादमी इथे झाली. या भक्तिरसधारेचे संगीत नियोजन कमलेश भडकमकर यांचं होतं. तर 2 तास अवित भक्तिगीतं सादर केली ती आसावरी बोधनकर जोशीने आणि त्याचं निरूपण केलं अभिनेत्री दीप्ती भागवतीने. जवळपास 2 तास रसिकांना एकाच जागी खिळवून ठेवून भक्तिरसात पूर्णपणे बुडून जाण्याचं समाधान आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या रसिकांना मिळालं. झेंडा मराठीच्या सर्व दर्शकांसाठी ही 2 तासाची मैफल आपल्या पुढे सादर होत आहे. श्रीमन गणाधिपतये नमो नमः. जय जय रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. अवीट गोडीच्या भक्तिगीतांची सुरेल मैफल प्रस्तुत करीत आहोत भक्ती रसधारा. गायिका आसावरी बोधनकर जोशी, संकल्पना आणि संगीत संयोजन कमलेश भडकमकर. अवीट गोडीच्या भक्तिगीतांची सुरेल मैफल प्रस्तुत आहे भक्ती रसधारा. भक्ती रसधारा. तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी फडकती तरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती. तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी फडकती
यापेक्षा सुंदर आणि प्रसन्न अशी सुरुवात दुसरी कुठली असू शकते. भक्ती रसधारा कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिकांचं मी भक्तिपूर्वक स्वागत करते. काय ना की भक्ती मार्गामध्ये एका गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुन्हा एकदा सांगते, भक्ती मार्गात एका गोष्टीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ती गोष्ट कुठली माहिती आहे का? टाळी. इथे टाळही वाजेल, इथे टाळही वाजेल टाळीच्या सोबतीने, अन भक्तीची नाळ जुळेल आसावरी स्वरसंगतीने, आसावरी स्वरसंगतीने. आजचा विषय फक्त भक्ती रसधारा नाही तर आसावरी सह भक्ती रसधारा आहे. पुढचे जवळपास 2 ते 2.5 तास आसावरी एकटी गाणार आहे. आणि मुंबईत होणारी आसावरीची भक्ती संगीताची ही पहिली सोलो कॉन्सर्ट एकही मैफल आहे. सगळ्यांच्या वतीनं आसावरी तुला शुभेच्छा देताना सकात्म फलंतु ते असं म्हणते. अर्चनाताई बरोबर बोलले ना? तर आजच्या कार्यक्रमातून विविध देवदेवतांच्या दर्शनाचा सुरेल लाभ आपण घ्याल ही 100% ग्वाही देते. जमाना वॉरंटी गॅरंटीचा आहे, त्यामुळे आपल्या प्रोडक्टची खात्री सुरुवातीला द्यावी लागते. असो, पण भक्तीतून सत्संग आणि गीतातून निसंग असा आत्मसुखाचा अनुभव देणारा हा स्वर सोहळा आपण पुढे नेऊया. सुरुवात अप्रतिम झालेली आहे. ऊठ महागणपती ही भूपाळी आपण ऐकलेली आहे. पण प्रश्न येतो मनामध्ये की खरोखरच देवांना भूपाळी किंवा काकडा याची आवश्यकता असते का हो? बघा ना, म्हणजे जे सदा जागृत आहे, चिरंतन आहे, त्याला ऊठ असं म्हणण्याची काय गरज आहे? मला वाटतं की मनुष्याने ना हे सगळं काही आपल्या सोयीसाठी केलेलं आहे. पण तरी देखील प्रातःकाळी जाग यावी ती अशाच दिव्य अशा सुरांनी नाही. आरंभ करता पहिला घ्यावा गणपती. एका ओवीतल्या फार सुंदर ओळी आहेत. आरंभ करता पहिला घ्यावा गणपती, सभा मंडपात ग शारदा उभी होती. गणपतीच्या उपासनेनंतर काय तर देवीची उपासना झालीच पाहिजे. त्या शक्तिपीठांबद्दलचं स्मरण नक्कीच झालं पाहिजे. महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी, माहूरची रेणुकादेवी, ज्यांचं स्मरणम आता झालं आहे. आता गाण्यामधून दर्शनम नक्की होईल अशी मी खात्री देते. पुढची देवी गीतं आपल्यासमोर.
आवाज जे आहेत ते किती उत्स्फूर्त असतात. आदी माया अंबाबाई हे गीत जसं आसावरीने सुरू केलं तशा माझ्या माया माऊलींनी टाळ्यांचा प्रतिसाद तत्क्षणी द्यायला सुरुवात केली. जसं आहे ना, गणपती बाप्पा म्हटल्यानंतर मोरया आपसुकच येतं, तशी काही गीतांना मिळालेली मला असं वाटतं की उत्स्फूर्त दाद असते. आणि कधी कधी काही काही योग बघा ना किती आपसूक आणि सहज जुळून येतात. आसावरीने या देवी गीतांची सुरुवात केली ती माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी या घेई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू म्हणत असताना आमच्या माय माऊली त्यांच्या लेकरांसोबत आल्या हो. मागे एक गीत महाभारताचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेला गायक नंदास पुत्र झाला असं गीत त्यांनी सुरू केलं आणि आमच्या सोसायटीमध्ये राहणारी नंदा काकू तिच्या मुलाबरोबर आली आणि सगळे रसिक हसायला लागले. गायकांना मोठा प्रश्न पडला की हे आत्ता या गाण्यावरती का हसतात. असं हे आपसूक सहज जुळून आलेले योग असतात. पण आजचा हा योग मला असं वाटतं खरंच खूप छान आहे. कारण बघा उद्या आषाढी एकादशी आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण भक्ती रसधारा कार्यक्रमाचा आनंद घेतोय. शब्द स्पर्श रस रूप गंध या पंचेंद्रियांना स्पर्श करून जाणारा भक्ती रसपूर्ण अनुभव देण्याचा तो प्रयास आम्हा सगळ्या कलाकारांचा आहे आणि तुमचा प्रतिसाद मिळतोय. द्या असं मी दिलात तर ते आवडेलच. चराचरातील स्त्री शक्ती खरोखरच खूप महत्त्वाची आहे आणि इथे उपस्थित माझ्या काही माया माऊली आहेत, त्यांच्यासाठी समर्पित या मला स्फुरलेल्या ओळी आहेत म्हणून मला सांगाव्याशा वाटतात. त्या अशा आहेत. कल्पनेस कार्य पंख क्षितिज उंच भरारीती. कल्पनेस कार्य पंख क्षितिज उंच भरारीती अशक्य काय होतीला कवेत विश्व जग जिंकिती. नितळ स्वप्न उजळ तत्व देश गर्व गीतती निर्मिती अन प्रगतीची महाराष्ट्र युगस्त्रीती. महाराष्ट्र युगस्त्रीती. अगदी देवदेवतांच्या काळात आपण गेलो तर भगवान शिवशंकर हे एकमेव असे देव आहेत जे अर्धनारीश्वराच्या रूपात व्यक्त होतात. प्रकृती पुरुष या सृष्टी निर्मितीच्या दोन भिन्न तत्वांचं एकत्रित रूप म्हणजे भगवान शिवशंकर. ते भव आहेत, ते भव्य आहेत. तसे भक्तीवरती अगदी लगेचच प्रसन्न होणारे भोलानाथ देखील आहेत. ते तृतीय नेत्रधारी जटाधारी महारुद्र आहेत. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण करणारे आहेत. मृगचर्म भस्म सर्प हे त्यांचे साथी आहेत. ते प्रचंड तांडव शिव आहेत आणि त्यांची स्तुती जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा तेव्हा एक कैलास राणा म्हणतो आपण, म्हणूया सगळ्यांनी मिळून. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. वा, हा संवाद होत राहिला पाहिजे कारण कधीच एकमार्गी भक्ती होत नसते, ती एकत्रित रूपात होत असते. भगवान शिवशंकरांना यानंतर साथ घालूया, त्यांना शरण जाऊया आणि पुढच्या दोन शिवशंकर स्तुती गीतांचा आनंद घेऊया. मागे उभा मंगेश पुढे उभा